आणि आता बातमी आहे नाशकामधून उद्धव गटाचं 23 जानेवारीला नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन असणार आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यासाठी जागा निश्चिती आणि पूर्वतयारीसाठी उद्धव गटाचे महत्त्वाचे नेते रविवारी नाशिकात येणार आहेत। खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत हे नाशिकमध्ये येणार आहेत। दरम्यान खासदार संजय राऊत हे शनिवारीच रात्री नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव गटाला ऊर्जा मिळण्यासाठी हे अधिवेशन ठेवणार असल्याची माहिती मिळतेय। तर उद्धव गटाचं 23 जानेवारीला नाशिकात राज्यस्तरीय अधिवेशन असणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सगळेच राजकीय पक्ष हे तयारी करताना दिसत आहेत, मतदारांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्यासाठी जागा निश्चिती आणि पूर्वतयारीसाठी उद्धव गटाचे महत्त्वाचे नेते रविवारी नाशिकात पोहोचणार आहेत। खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत रविवारी नाशिकात येणार आहेत। दरम्यान खासदार संजय राऊत हे शनिवारी रात्रीच नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव गटाला ऊर्जा मिळण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे असणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, उद्धव गटाचं नाशिकात राज्यस्तरीय अधिवेशन असणार आहे, यामागचं मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे उद्धव गटाचं? महत्वाचं हे खरं तर अधिवेशन मानलं जात आहे, कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिलाच हे राज्यस्तरीय अधिवेशन हे नाशिकमध्ये घेणार आहेत उद्धव ठाकरे। आणि उद्धव गटाकडून या सगळ्या या तयारीच्या पार्श्वभूमीवरती आज अनेक नेते नाशिकमध्ये जे आहेत ते दाखल होतील अशा पद्धतीचं माहिती आहे। कालच खासदार संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झालेला आहेत। आज विनायक राऊत, अरविंद सावंत असे महत्वाचे नेते नाशिकमध्ये येऊन या सगळ्या अधिवेशनासंदर्भात जे आढावा घेणार आहेत। या सगळ्या संदर्भात 2 जागा आतापर्यंत निश्चित करण्यात आलेल्या आहे। या दोन्ही जागा पैकी आज एक जे फायनल केलं जाणार आहे आणि त्याच्याच पाहणीसाठी आज हे सगळे नेते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। खरं तर पक्षामध्ये एक मोठं फूट पडल्यानंतर हे पहिलंच राज्यस्तरीय अधिवेशन हे नाशिकमध्ये आयोजित केले गेलेलं आहे। आपल्याला माहिती आहे 22 जानेवारीला अयोध्येमध्ये एक महत्वाचा कार्यक्रम आहे आणि 23 जानेवारीला हे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून हे जे अधिवेशन घेतलं जात आहे। आणि या सगळ्या अधिवेशनाला स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेसह अनेक प्रमुख नेते जे उपस्थित असणार आहेत आणि या अधिवेशनाला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत अशा पद्धतीचं माहिती आहे। आणि त्याच अधिवेशनाच्या सगळ्या तयारीसाठी उद्धव ठाकरे गटाचे महत्वाचे नेते आज नाशिकमध्ये येऊन या सगळ्या संदर्भात आढावा घेणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे। जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।